आपलं आराध्य दैवत खंडोबारायाच्या या पावनभूमीमध्ये 5 एप्रिल रोजी होणाऱ्या सह्याद्री कारखान्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं, मतदानाच्या निमित्तानं ही प्रचाराची सभा या ठिकाणी आयोजित केलेली आहे। आणि ही सभा स्वर्गीय यशवंतरावजी चव्हाण स्वाभिमानी सभासद परिवर्तन पॅनेल या माध्यमातून ही सभा होत आहे। आणि त्या निमित्तानं उपस्थित असलेले सातारा जिल्हा भाजपचे अध्यक्ष माननीय तहसीलदार कदम, महाराष्ट्र प्रदेश भाजपचे सरचिटणीस किसान सेलचे माननीय रामकृष्ण वेताळ भाऊ, या ठिकाणी उपस्थित असलेले आमचे जिल्हा परिषदेमधले जुने सहकारी सदस्य आणि या कारखान्याच्या सभासदांच्यासाठी गेल्या 2-3 महिन्यापासून लढा देणारे आमचे मित्र माननीय नेवाजी थोरात, आता व्यासपीठावर सर्वच या ठिकाणी उपस्थित असलेले सर्व नेते, कारण नावं घेऊन वेळ घालवत नाही, मी प्रत्येकाचं नाव घेऊ शकतो, तुम्ही सर्वांनी मला माफ करा, वेळेची आपण बचत केली पाहिजे आणि त्यामुळं अनेक दुसऱ्या व्यक्तींना या ठिकाणी वेळ मिळणार आहे। व्यासपीठावर उपस्थित असलेले तुम्ही सर्वच या कार्यक्षेत्रामधले प्रमुख पदाधिकारी, विविध संस्थांचे पदाधिकारी, विशेष करून समोर बसलेले आपण सर्व सह्याद्री कारखान्याचे शेतकरी बांधव आणि पत्रकार मित्र आणि बंधूंनो, माझ्या अगोदर या ठिकाणी या निवडणुकीच्या संदर्भातली पार्श्वभूमी या ठिकाणी सांगितली। खरं तर मी या ठिकाणी पहिल्यांदा या गावचे सुपुत्र आणि स्वर्गीय निवृत्ती काकांचे नातू डॉक्टर सत्यजित पाटील यांचं मनापासून कौतुक करतो, कारण डॉक्टर सत्यजित पाटलांच्यामुळं त्यांनी जे मनोगत व्यक्त केलं, त्या मनोगतामुळं आम्हाला सुद्धा या ठिकाणी त्यावेळेपासून देत असलेल्या लढाईची आठवण निश्चित या ठिकाणी झाली। आणि वस्तुस्थिती खरे आहे, त्या काळातली ज्यावेळेला सुरुवात झाली, आमची राजकीय आयुष्यामध्ये सुरुवात होत असताना सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी निवडणुकीला सामोरं जात असताना काकांचा त्या वयामधला जोश आणि जोम बघितल्यानंतर आमच्यासारख्या तरुण कार्यकर्त्यांना सुद्धा एक जोश येत होता। खरं तर गेले अनेक वर्षे सह्याद्री प्रतिष्ठानच्या माध्यमातून या ठिकाणी सभासदांच्या हितासाठी लढा देण्यामध्ये या व्यासपीठावरचे अनेक जण या ठिकाणी उपस्थित आहेत। खरं तर या ठिकाणी कारखान्याच्या माध्यमातून आत्ता सचिन नलोड्याने किंवा माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी आढावा घेतला आणि वस्तुस्थिती खरे, आज आपल्या कारखान्यावर जी कर्ज झालेलं आहे, आता परत सगळ्या शब्दांची पुनरावृत्ती करत नाही, परंतु या ठिकाणी जे कर्ज झालेलं आहे त्या कर्जाची आता जर परिस्थिती बघितली तर 3 वर्षे त्या कर्जाला पूर्ण झाली घेऊन आणि अजून एक्सपान्शन ज्या ह्याच्या कामासाठी जे कर्ज घेतलं त्यामधनं अजून उत्पादनसुद्धा सुरू झालेलं नाही। उत्पादन सुरू होण्याच्या अगोदर आपल्याला माहीत आहे, परवा बॉयलरचं या ठिकाणी टेस्टिंग करताना त्याचा स्फोट झाला, त्या अगोदर या ठिकाणी वादळामुळं झालेलं नुकसान, अशा अनेक गोष्टीचा जर विचार केला तर आपले केलेलं काम एका निकृष्ट कॉन्ट्रॅक्टरमार्फत झालेलं काम असल्यामुळं भविष्यसुद्धा त्या विस्तारवाढीचं नीट या ठिकाणी सांगू शकत नाही। आणि आता ह्या एप्रिलपासून, कारण 31 मार्चला त्या कर्जाची मुदत या ठिकाणी परतफेडीसाठी संपली, आता तरी परत व्याजाचा हप्ता सुरू होणार आहे, कारण मला वाटतं 1 वर्ष त्यांना मुदतवाढ दिली होती, 2 वर्षे होऊन 3ऱ्या वर्षी आणखी मुदतवाढ घेतली विस्तारवाढीला, परंतु त्यातही पूर्ण झाली नाही। आणि म्हणून अशा पद्धतीनं कारखाना चालवण्याची पद्धत जी सत्ताधाऱ्यांच्याकडून चालली त्याच्यामुळं निश्चित आपल्या सर्व शेतकऱ्यांचं या ठिकाणी फार मोठं नुकसान होतं आहे। या ठिकाणी बोललं जातं त्यांचं झाकण्यासाठी
या ठिकाणी खाजगी कारखानदारांच्यावर टीका केली जाते. खरं तर गेल्या 5-7 वर्षापासून जर हे खाजगी कारखाने कार्यक्षेत्रामध्ये उभे राहिले नसते तर त्यापूर्वी शेतकऱ्यांच्या ऊसाची काय अवस्था होत होती आपण सर्वजण अनुभवत होतो. आम्ही आमच्या त्या ठिकाणी ज्या भागामध्ये बघितलं, आमचं मग साप असेल, वेळू असेल, काय या ठिकाणी शेतकरी हजरसुद्धा आहेत. अशी अवस्था झाली होती की जूनमध्ये ऊस पेटवून त्या ठिकाणी वावरातनं बाहेर रस्त्यावर टाकून द्यायची वेळ आली होती. म्हणजे एवढं मोठं नुकसान दिला होता पण ऊस टाकून, आणि कारखान्याकडे तर गेलाच नाही. अशा परिस्थितीचं नियोजन या ठिकाणी कारखान्याच्या माध्यमातून, शेतकऱ्यांच्या माध्यमातून अनेक वेळा आज तागायत होत आलेलं आहे. आणि म्हणून या ठिकाणी आज जर आपण पाहिलं तर जर हे खाजगी कारखाने नसते तर आपले किती अवस्था वाईट झाली असते हे आपल्याला सगळ्याला अनुभवायला मिळालेले आपण पाहतोय. आज या ठिकाणी या संचालक मंडळाच्या माध्यमातून जर कारखान्याच्या गट ऑफिसमध्ये आपण गेलो तर पूर्वी शेतकऱ्यांची ऊस नोंदीला लाईन लागायची, त्या ठिकाणी शेतकऱ्यांची गर्दी असायची गट ऑफिसला. आज जर तुम्ही या 2-3 वर्षामध्ये बघितलं तर गट ऑफिसमध्ये फक्त कर्मचाऱ्यांच्याच गाड्या लागलेल्या असतात, मोटरसायकली. आणि म्हणून या पद्धतीनं कारखाना आपला अडचणीत आलेला आहे. आणि या ठिकाणी या निवडणुकीला सामोरं जाताना आपण पाहिलं तर आमची सगळ्यांची पण इच्छा होती या ठिकाणी विशेष करून दुरंगी लढत झाली पाहिजे. कारण विधानसभेला आपण ज्या जोमानं गेली 25-30 वर्षे आपल्यावर अन्याय झाला, अत्याचार झाला, कारखान्याच्या माध्यमातून असेल, विधानसभेच्या माध्यमातून असेल, तो अन्याय न सहन झाल्यामुळं आपण सगळ्यांनी एक विचारानं या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून या निवडणुकीमध्ये निश्चित आपण बदल करायचं ठरवलं. खरं तर याच भूमीमध्ये आणि याच ठिकाणी कालच्या विधानसभेच्या निवडणुकीला आपल्या या मल्हारी मार्तंडाच्या भूमीमध्ये आत्ता आपल्या राज्याचे ग्रामविकास मंत्री माननीय जयकुमार गोरे साहेब यांची निवडणुकीच्या निमित्तानं आणि या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब त्यावेळेचे यांच्या उपस्थितीमध्ये आपल्या प्रचाराची या ठिकाणी शुभारंभ विधानसभेचा झाला होता 2024चा. आणि त्यावेळेलाच या ठिकाणी जयकुमार गोरे भाऊ असतील किंवा धैर्यशील दादा असतील, भाजपचे अध्यक्ष म्हणून त्यांनी उपमुख्यमंत्र्यांना शब्द दिला होता आणि भाऊनी सांगितलं होतं की आम्ही खरं तर मुख्यमंत्री फडणवीस साहेब आम्हाला तुम्हाला या ठिकाणी पुढच्या वेळेला मुख्यमंत्री 2025ला म्हणजे 26ला तुम्ही मुख्यमंत्री झालेलं पाहिजे आहे. त्यामुळे आम्ही या कराड उत्तरचा आमदारसुद्धा यावेळेला बदलल्याशिवाय राहणार नाही. आणि नुसतंच तेवढंच नाही तर यापूर्वी 2 आमदार या जिल्ह्यामध्ये भाजपचे होते, यावेळेला आम्ही 4 आमदार देणार आहे आणि जिल्ह्यामध्ये 8-0 करून दाखवणार आहे असे बोलणाऱ्या नेत्यांनी या ठिकाणी या पद्धतीनं वाटचाल केली. आणि त्यामुळं अनेक वर्षाचा आपल्यावर जो अन्याय होत होता, अन्याय दूर होण्याला या ठिकाणी या विधानसभेच्या निमित्तानं आपल्याला मदत झाली. खरं तर या ठिकाणी या निवडणुकीनंतर आता कारखान्याची निवडणूक लगेच लागली, निवडणूक दुरंगी व्हावी अशी आमच्या व्यासपीठावरच्या अनेक सगळ्या नेत्यांची इच्छा होती. परंतु ज्यांच्याकडून नेतृत्व करून या ठिकाणी त्यांच्या माध्यमातून त्यांनी मनाचा मोठेपणा दाखवून या ठिकाणी आता ठीक आहे तुम्हाला या ठिकाणी या सर्व माहितीच्या माध्यमातून आपल्याला आपण आमदार झाला आहात, आम्ही त्यांना अनेक ठिकाणी सूचना पण केली. मला वाटतं या ठिकाणी मसूरला जी सभा झाली त्या मसूरच्या सभेमध्ये मी पण हजर होतो, संपतदादा त्या व्यासपीठावर हजर होतो, आपल्यापैकी अनेक जण हजर होता. मी माझ्या भाषणामध्ये त्या ठिकाणी उल्लेख केला होता की या निवडणुकीला सामोरं जाताना आमदार साहेब आपण या सगळ्यांचं नेतृत्व करा आणि तुमच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी सगळ्यांची मोळी बांधून आपण एकाच एक पॅनेल द्यायचा प्रयत्न करा, त्यासाठी आम्ही सर्वजण तुमच्या पाठीशी राहू असे आम्ही त्यावेळेला सभेमध्ये सुद्धा जाहीरपणे सांगितलेलं होतं. कारण आम्हाला अपेक्षा होती या ठिकाणी त्या गोष्टीचा विचार ते करतील. परंतु अर्ज काढायच्या शेवटच्या दिवशी आपले सर्वांचे या जिल्ह्यामधले खरं तर ज्यांच्या माध्यमातून एक प्रतिष्ठानचा पॅनेल अगदी हातगायला त्या ठिकाणी निकालावर होतं, नुसतं 1900 मतानं पॅनेल नामदार त्यावेळेचे बाबांच्या नेतृत्वाखाली सह्याद्री प्रतिष्ठानची निवडणूक लढवली गेली होती आणि 1900 मतानं फक्त पॅनेल गेला होता. आणि म्हणून त्याच बाबांच्या मार्गदर्शनाखाली शेवटची अर्ज काढायच्या दिवशी आमची मिटिंग या ठिकाणी नेते मंडळीची झाली. परंतु त्या ठिकाणी आम्ही पाहिलं खरं तर त्या अगोदरच ज्याला मसूरची सभा होण्याच्या अगोदरच आम्हाला थोडीशी शंका यायला लागली होती. कारण काही लोकांना या ठिकाणी असं वाटायला लागलं होतं
की या कारखान्यावर आता आपलं वर्चस्व राहिलं पाहिजे. आम्ही त्यांना म्हणलो होतो वर्चस्वाचा विचार करू नका, शेतकऱ्यांचा विचार करा आणि त्या माध्यमातून आपण जर उमेदवारी निवडी केल्या तर निश्चित त्या पद्धतीनं या ठिकाणी एकाच एक पॅनेल झाला असता. आणि खरं तर आम्हाला या ठिकाणी दिसून आलं त्यांचं मनात एक होतं आणि बाहेर एक होतं, ते या ठिकाणी त्यावेळेला पाहायला मिळालं. शेवटी शेवटच्या क्षणाला एक अर्धा तास शिल्लक असताना आमची बोलणी फिसकटली आणि या ठिकाणी तिरंगीची निवडणूक उभी राहिली. खरं तर ते अनुभवायला घेतलं. या ठिकाणी त्या माध्यमातून खरं त्यांनी वाटचाल करायला नको होती, परंतु मी सर्व शेतकरी सभासदांना विनंती करीन की खरं हे पॅनेल उभं राहिलं, हे सर्व उमेदवार जर तुम्ही पाहिले तर आपल्या सामान्य कुटुंबातले उमेदवार सगळे आहेत. आणि इथं आता काय मला वाटतं धैर्यशील दादांचा काय विषय नाही, त्यांची तर मनामध्येच आधी नव्हती निवडणुकीला सामोरं जाण्याची इच्छा, परंतु सगळा अनुभव बघितल्यानंतर या ठिकाणी शेतकऱ्यांच्या बाबतीतल्या अडचणी बघितल्यानंतर या ठिकाणी त्यांनी खरं तर निवास थोरातांनी जो लढा दिला, निवास थोरातांच्या लढ्याला त्या ठिकाणी दादांनी पाठिंबा द्यायचं ठरवलं, कारण तो लढा सभासदांसाठी होता. 2200 सभासद या ठिकाणी पात्र करून आणले आणि त्यामुळं या ठिकाणी दादांची पण या ठिकाणी भावना झाली की निश्चित ज्या वेळेला निवास थोरात एवढं कष्ट घेते त्याच्या पाठीशी आपण उभं राहिलं पाहिजे आज सभासदांच्यासाठी. म्हणून त्यांनी या ठिकाणी आपला सहभाग सुरू ठेवला, नोंदवला. आणि रामकृष्ण वेताळ भाऊ तर आपल्याला माहीत आहेत, मला वाटतं तुम्ही कारखान्याचे सभासदसुद्धा नाही, त्यामुळे ते काही चेअरमन होण्याचा विषय पण नाही. म्हणजे असं इथं कुठं कोण नेता असं त्या पद्धतीचं या ठिकाणी वाटचाल करत आहे म्हणून आपण ही निवडणूक लढवतो आहे असं मुळीच नाही. आपण खास सभासदांच्यासाठी या ठिकाणी निवडणूक लढवतोय. आणि म्हणून या ठिकाणी कोरेगाव तालुक्यामध्ये फिरत असताना खरं तर या ठिकाणी काही गोष्टीचा उल्लेख केला पाहिजे. मला वाटलं नव्हतं संपतदादांची आमची ही चर्चा झाली. खरं तर धैर्यशील दादांचं डॉक्टर सत्यजित पाटलांनी कौतुक केलं, रामकृष्ण वेताळांचं कौतुक केलं. ती वस्तू खरी आहे की तुम्ही खरं तर या मतदारसंघातल्या जनतेसाठी जो मनाचा मोठेपणा दाखवला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये, आणि त्या मोठेपणामुळं आणि या ठिकाणी जयकुमार गोऱ्यांनी ताकद लावली आपल्या मतदारसंघासाठी, त्या ताकदीच्या माध्यमातून या ठिकाणी निश्चित जनतेवरचा झालेला अन्याय दूर झाला होता. परंतु आता आम्हाला खरं तर या ठिकाणी संपतदादांनी आमच्या तालुक्यामध्ये फिरत असताना अनेक वेळा सांगत असतो की 15 वर्षे आम्हाला या ठिकाणच्या आमदारांशी संघर्ष करावा लागला होता. आमच्या तालुक्याला मूळ मतदारसंघ कोरेगावचा होता, त्या ठिकाणी 10 वर्षे संघर्ष करावा लागला होता. परंतु या एवढ्या कष्ट घेऊन एवढ्या यातना घेऊन आम्ही या ठिकाणी एकत्र येऊन ज्यावेळेला या विधानसभेला आपण सामोरं गेलो आणि मला वाटतं त्या ठिकाणी आपण विजय मिळवला. परंतु 3 महिन्यामध्येच या ठिकाणी सर्व कार्यकर्त्यांना या गोष्टीचा आता अनुभव यायला लागलेला आहे. खरं तर निवडणूक व्हायलाच नाही पाहिजे होती, तिरंगी दुरंगीच व्हायला पाहिजे होती. मनाचा मोठेपणा कुणी करायला पाहिजे होता हे आता आपण सभासदांनी जनतेनं ठरवण्याची वेळ आलेली आहे. आणि म्हणून या ठिकाणी मी अधिक काय बोलणार नाही, परंतु येत्या निवडणुकीमध्ये आपण जे आपले उमेदवार उभे आहेत या ठिकाणी यशवंतराव चव्हाण सभासद परिवर्तन पॅनेलचे 19 उमेदवार आहेत. त्यांचं चिन्ह आहे विमान, त्या विमानाच्या चिन्हावर आपण सर्वांनी शिक्का मारून त्यांना त्या ठिकाणी भरघोस मतानं निवडून देऊन ज्या भावना अनेकांनी या ठिकाणी व्यक्त केल्या, त्या शेतकऱ्यांच्या मालकीचा चेअरमन, सामान्य शेतकऱ्याचा या ठिकाणी सभासद असणारा चेअरमन व्हावा एवढीच आमची इच्छा आहे. त्या पद्धतीने आपण सगळ्यांनी वाटचाल करा. आणि या ठिकाणी असं पण म्हणता येणार नाही की पुन्हा ते आणखी म्हणणार अनुभव असला पाहिजे, कारखाना चालवण्याचा अनुभव असणारे अनेक लोक या ठिकाणी आहेत. तशी काय काळजी करायची कारण नाही. ते जे चेअरमन होतील त्यांना निश्चित मार्गदर्शन करून सभासदाच्या फायद्याचा, शेतकऱ्यांच्या फायद्याचा कारखाना निश्चित या ठिकाणी चालवला जाईल एवढीच या ठिकाणी आपल्याला पण या ठिकाणी त्यानिमित्तानं मी सांगू इच्छितो. पुन्हा एकदा तुम्ही सर्वांनी या पॅनेलच्या सर्व उमेदवारांना प्रचंड मतदान करावं अशी विनंती करतो. विमानाच्या चिन्हावर शिक्का मारावा ही विनंती करून थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.